साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ. दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर. टोटल 21 बक्षीस. पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस मोबाईल, पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस. ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. 0% डाऊन पेमेंट. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, राहुरी. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. चांदवड देवळा मतदारसंघात देवळा येथील आहेर कुटुंबामधील 2 भावांमध्ये अर्थात राहुल आहेर आणि केदारनाना आहेर यांच्यामध्ये भाजपतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच दिसून येते. त्यातच विद्यमान आमदार राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन केदारनाना आहेर यांना पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. परंतु माशी कुठे शिंकली हे काही जनतेला कळालंच नाही. त्यामुळेच केदारनाना आहेर यांनी आपली वेगळी चूल मांडून चांदवड आणि देवळा इथे समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि जनतेची मतं जाणून घेऊन अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचवेळी केदारनाना आहेर यांचे समर्थक नगरसेवक यांनी आपले राजीनामे, त्याचप्रमाणे भाजप पक्षाचे राजीनामे दिले आहेत. आज देवळा येथील समर्थकांच्या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देवळा येथील केदारनाना आहेर समर्थक संचालकांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्य पदाचा, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा राजीनामा पक्षांच्या वरिष्ठांकडे दिला आहे. त्यामुळे देवळा तालुक्यामध्ये भाजप पक्षाला मोठा धक्का मानला जातोय. याच कारणामुळे केदारनाना आहेर यांना देवळा तालुक्यात समर्थन तर भाजपचं प्रचंड मोठं नुकसान बघायला मिळत आहे. आदरणीय केदारनाना आहेर यांनी या तालुक्यात भारतीय जनता पार्टी वाढवण्याकरता अतिशय प्रयत्न केले. म्हणजे आमच्यासारख्यांना, आम्ही वेगळ्या पक्षाचं विचारधारा असलेले लोक भारतीय जनता पक्षात आम्हाला आणलं आणि ही मार्केट कमिटी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली. असे असताना सुद्धा नानांना भारतीय जनता पार्टीने डावललं आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा आज या ठिकाणी देत आहोत. बाजार समिती सदस्यपदाचा थँक्यू. तुम्ही बोलताय संचालक पदाचा राजीनामा देता, या संदर्भात आपण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने केदारनाथांना विधानसभेसाठी उमेदवारी न दिल्यामुळे आम्ही आणि आमचे संचालक बोर्ड राजीनामा देतो. ते का व कशासाठी? मी विशाखा दीपक पवार, मी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका आहे. आदरणीय केदारनाना यांना BJP भारतीय जनता पार्टीने न्याय दिला नसल्या कारणाने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. आतापर्यंत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. पक्षाचं तिकीट हे राहुल यांना मिळालं, केदारनाथांना मिळालेलं नसून आता देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी या ठिकाणी राजीनामे दिलेले आहेत. तुमच्या हातात राजीनामा आहे, तुम्ही या संदर्भात सविस्तर काय सांगाल? माझे नाव श्री निंबा वसंत धामणे. मी मार्केट कमिटीमध्ये व्यापारी संचालक आहे. मी भारतीय जनता पक्षाचा 30 वर्षापासून प्राथमिक सदस्य असून त्या 30 वर्षापासून नानांसोबत काम करत आहे आणि त्यांनी पूर्णपणे देवळा आणि चांदवड तालुक्यात एवढी 30 वर्ष अविरत सेवा करून त्यांना पक्षाने 10 वर्षापासून त्यांना थांबवलेले. 2014 मी त्यांच्यासोबत होतो, त्यावेळेस उमेदवारीची अपेक्षा होती. 2019 सोबत होतो, त्यावेळेस उमेदवारीची अपेक्षा होती. शेवटी 2024 आता जर त्यांना उमेदवार मिळाले, त्यांनी उमेदवारी करायची कधी, आमदार व्हायचं कधी, इतकं आयुष्य पक्षासाठी घालून त्यांच्या पदात काही पडत नसेल, आमच्या पदात काही पडत नसेल, आम्ही काय या पक्षात राहावं म्हणून आम्ही राजीनामा देतो. पूर्ण दोघं तालुक्यांची अपेक्षा आहे की नानांनी अपक्ष उमेदवारी करावी आणि जनता त्या मतपेटीद्वारे भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, ही जनता म्हणते. शाहू गंगाधर शिरसाट, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा. तसं पाहायला गेलं तर माझं वयाच्या मानाने खूप मोठं पद आहे मला नानांनी दिले. त्याचं कारण पण तसंच आहे,
कारण नानांना काम करणारे कार्यकर्ते लागतात आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायची भूमिका नानांनी दिलेली आहे. पण या पक्षाने, भारतीय जनता पक्षाने नेमकं उलटं केलं की जो काम करणारा कार्यकर्ता होता, ज्या कार्यकर्त्याने डॉक्टर दौलतराव आहेर यांच्यानंतर जर भारतीय जनता पक्ष जर देवळा तालुक्यात, चांदोर तालुक्यात कुणी वाढवला असेल तर मान्य श्री केदारनाथ आहेर यांनी. आणि हे वाढवत असताना जर पक्षाला त्याची किंमत नाही तर आम्हालाही या पदाची किंमत नाही, म्हणून आम्ही राजीनामा देत आहोत आणि या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा निषेध करत आहोत. नानांनी कार्यकर्ते वाढवले, नानांनी नेते वाढवले, तर आपण याच्या संदर्भात काय सांगाल? अहो, नानांनी कार्यकर्ते वाढवले, नेते वाढवले, तर आता हेच कार्यकर्ते, हेच नेते, हीच जनता नानांना आता आमदार केल्याशिवाय राहणार नाही. चांदवड आणि देवळा या दोन मतदारसंघामध्ये लागोपाठ 2 दिवस मेळावे झाले, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. याच्या संदर्भात आपण काय सांगाल? खरं तर तसं पाहायला गेलं, काल नानांनी चांदोडच्या मेळाव्यात सांगितलं की चांदोडच्या तालुक्यासाठी मी खरंच तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही, परंतु माझ्यासाठी, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही एवढी मायबाप जनता उपस्थित राहिली. हे नानांनी तिथे स्पष्ट केल्यानंतरच त्यांना इतकं गैरून आलं होतं की ज्या तालुक्याने आपल्याला, आपण त्या तालुक्यासाठी काही न करता जी तालुका आपल्या मागे इतकी उत्स्फूर्तपणे पाठिंबा देते, तरी आपला सगळा भाऊ आपल्या बरोबर नाही, पण ही जनता आपल्या बरोबर आहे आणि देवळा तालुक्याचा हे नानांचा परिवारच आहे. त्याच्यामुळे याच्याही पेक्षा जास्त गर्दी येणाऱ्या काळात नानांबरोबर तुम्हाला दिसेल आणि 100% ही चांदोड देवळाची मतदार बंधू हे नानांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांची संख्या होती देवळा या ठिकाणी. कालच चांदवड या ठिकाणी झाला व आज देवळा या ठिकाणी झाला. आपण केदारनाथ समर्थक म्हणून का आता जनतेला काय आवाहन कराल? जनतेला मी एकच आवाहन करेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी स्वराज्य स्थापन केलं तरी ती इच्छा ही आऊसाहेब जिजाऊंची होती. त्याचप्रमाणे केदारनाथांच्या ज्या आई आहेत तर त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलाने आमदार व्हावं. तर एवढं सर्व कष्ट करून त्या मायमाऊलीची इच्छा आपल्याला पूर्ण करता येणार आहे का? की अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे, तर आपण आज नानांना आमदार करू शकतो का? आपण नानांना आमदार करावं का असं मला जनतेला विचारायचं आहे. कारण नाना हे शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत, त्यांना शेतकऱ्यांची समस्या ही सर्व माहिती आहे, सर्व ते जाणता आहेत. त्यांनी प्रत्येक तालुक्यातील, देवळा चांदवड तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीशी त्यांचं घनिष्ठ असं नातं आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सामील होत असतात. आणि शेवटी मी नानांना एकच सांगेल की नानांशी बोलत असताना प्रत्येक व्यक्तीला कोणत्या मध्यस्थीची गरज पडत नाही. कोणताही व्यक्ती त्यांच्याशी एकदम मनमोकळेपणाने बोलतो आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण नाना हे ताबडतोब करतात. नानांना शेवटी मी सर्व कार्यकर्त्यांच्या मनाने एकच सांगेल कि इतिहास गवाह रहेगा, देखेगा सारा जमाना, आपको कम समझने वालों से हर कार्यकर्ता का यही है कहना, सामने आने दो कितनी भी मुश्किलें, हम करेंगे हर मुश्किल का सामना, इस बार आमदार तो बनेंगे सिर्फ और सिर्फ केदारनाथ. संजय जाधव, सी 24 तास, चांदवड, नाशिक.